हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. ड्रीम पोस्ट चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत. आज महत्त्वाची आपण असे PIQ बघणार आहोत. तसेच अपडेटेड प्रश्नसुद्धा याच्यामध्ये घेतलेले आहे. जी येणारी एक्झाम आहे ती तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे जाऊ असाच माझा प्रयत्न असणार आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप इम्पॉर्टंट असेही प्रश्न आहेत आणि आधीची सगळी जे व्हिडिओ आहेत ते खूपही महत्त्वाचे आहे. ते सगळे तुम्ही बघितले पाहिजे. ठीक आहे, आजचा पहिला प्रश्न बघा. मुंबई उच्च न्यायालयाने 2026मध्ये एका निकालात झोपडपट्ट्यामधील स्वच्छता आणि शौचालयाचा अधिकार हा कलम 21 अंतर्गत मूलभूत मानवी अधिकार असल्याचे म्हटले आहे. तर हे विधान ट्रू आहे की फॉल्स ते विचारलेलं आहे. तर बघा, चेतन सामाजिक प्रतिष्ठान विरुद्ध मुंबई महानगरपालिका या प्रकरणात न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्याने म्हटले आहे की कोणते बघा, चेतन सामाजिक प्रतिष्ठान विरुद्ध मुंबई महानगरपालिका की लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेशी शौचालय उपलब्ध करून देणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. ठीक आहे, तर हे जे विधान आहे ते बरोबर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्र सरकारच्या नवीन धोरणानुसार म्हणजे फेब्रुवारी 2026 कोणत्या इयत्तेतील विद्यार्थिनींना शाळेमध्ये मोफत सॅनिटरी नॅपकिन्स दिले जाणार आहे? तर बघा, इयत्ता 6वी ते 12वीमधील विद्यार्थिनींना सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये मोफत सॅनिटरी नॅपकिन्स आणि MHM म्हणजेच मेन्स्ट्रुअल हायजीन मॅनेजमेंट कोपऱ्याची सुविधा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा कोणत्या वर्गासाठी सांगितलेलं आहे, तर 6वी ते 12वी. ठीक आहे, तर आदेश जो आहे तो कोणी दिला आहे बघा. आदेश जो दिलेला आहे ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती JB पारडीवाला आणि न्यायमूर्ती R महादेवन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. व्याप्ती बघा, सर्व सरकारी अनुदानित आणि खाजगी शाळांमध्ये 6वी ते 12वीच्या विद्यार्थिनीसाठी हे जे आहे ते अनिवार्य केले आहे. ठीक आहे, तर बघा, मेन्स्ट्रुअल हायजीन इज अ ह्युमन राईट हा दिवस कधी साजरा केला जातो? म्हणजे मेन्स्ट्रुअल हायजीन डे म्हणून तो 28 मेला हा साजरा केला जातो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. नुकतेच फेब्रुवारी 2026मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या राष्ट्रीय महामार्गाच्या सुधारणेसाठी आणि 4 लेन विस्तारासाठी मंजुरी देण्यात आली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक आपला B असणार आहे. NH60A म्हणजेच घोटी त्र्यंबक जव्हार पालघर या टप्प्याच्या सुधारण्यासाठी आणि अद्यापितीकरण करण्यासाठी म्हणजे मंजुरी याच्यासाठी दिलेली आहे. तर बघा, याचा मॅप मी तुम्हाला दाखवते आणि कोणकोणते त्याच्यामध्ये शहरं येणार आहे. तर नाशिकपासून बघा येणार आहे, त्याच्यामध्ये घोटी येणार आहे, त्र्यंबकेश्वर जव्हार आणि पालघर NH60A. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. तर बघा, फेब 2026 रोजी दिलेल्या निर्णयानुसार दत्तक घेतलेल्या मुलाला म्हणजेच ॲडॉप्टेड चाइल्ड कोणते हक्क मिळतात? तर बघा, त्याला कोणते हक्क मिळतात? तर बघा, निर्णयानुसार दत्तक मुलाचे हक्क आणि तपशील बघा. तर त्याला जातीचा हक्क मिळतो. म्हणजे दत्तक मूल ज्या पालकाकडे वाढते त्या पालकाच्या जातीचा दर्जा मिळवण्यास ते मूल जे असतं ते पात्र असते. ठीक आहे, आणि कायदेशीर स्थान बघा, बाल न्यायालय म्हणजे बालकांची काळजी व न्यायालय संरक्षण अधिनियमांतर्गत दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दत्तक घेतलेले मूल दत्तक पालकाचे कायदेशीर आणि नैसर्गिक अपत्य मानले जाते. तर मालमत्तेचा हक्कसुद्धा मिळतो याच्यामध्ये. तर बघा, दत्तक मुलाला पालकांच्या संपत्तीत जन्मजात मुलाप्रमाणेच पूर्ण अधिकार वारसदार म्हणून हक्क मिळतात. तर ऑप्शन क्रमांक B दत्तक पालकाचे जातीचे प्रमाणपत्र आणि सर्व हक्क त्या बालकाला मिळतात. ठीक आहे, केंद्राच्या नवीन PM राहत योजनेचे मुख्य लाभार्थी कोण आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक B रस्ते अपघातग्रस्त. तर बघा, ही योजना काय आपण समजून घेऊया. PM राहत योजनेद्वारे रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना 1.5 लाख पर्यंतचे कॅशलेस उपचार हे दिले जाणार आहेत. ही PIBमध्ये नोट प्रसिद्ध झाली आहे. तर त्यानुसार बघा, PM राहत म्हणजे रोड ॲक्सिडेंट विक्टिम हॉस्पिटलायझेशन अँड ॲश्युअर्ड ट्रीटमेंट स्कीम. त्यावरून त्याचं नाव PM राहत असं ठेवलं आहे. तर बघा, त्याच्यामध्ये काय भेटणार आहे? तर 50% जे आहे 50% ऑफ रोड ॲक्सिडेंट डेथ्स कॅन बी एव्हिरेटेड
इफ विक्टिम्स आर ॲडमिटेड टू हॉस्पिटल विदिन द फर्स्ट हवर. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा तुम्ही. पुढचा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द पार्ट दॅट हॅज ॲन एरर. इच स्टुडंट हॅव टू सबमिट देअर असाइनमेंट्स. तर बघा याच्यामध्ये कोणता पार्टमध्ये एरर आहे. तर बघा याच्यामध्ये जो एरर आहे तर इथे असणार आहे हॅव टूमध्ये. तर का बरं बघा, तर आफ्टर वर्ड्स लाईक इच, म्हणजे जर इच किंवा एव्हरी वर्ड जर सेंटेन्समध्ये असेल तर आपण वी मस्ट यूज सिंग्युलर वर्ब. तर आपण अनेक वचने नाही, एक वचने तिथे वर्ब वापरतो. तर तिथे काय यायला पाहिजे, हॅवच्या बदली हॅज टू इन्स्टेड ऑफ हॅव यायला पाहिजे. ठीक आहे, तर त्यामुळे काय एरर आहे याच्यामध्ये, तर एरर असणार ऑप्शन क्रमांक ए, हॅव टू. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. IPv6 इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 6 या पत्त्याची म्हणजे ॲड्रेसची लांबी किती असते. तर बघा याची जी लांबी असते ती 128 बिट्स असते. ठीक आहे, तर बघा 128 बिट्स असते आणि हेक्साडेसिमल स्वरूपात तो लिहिला जातो. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. 8वा प्रश्न बघा. जेव्हा एखाद्या निर्जीव वस्तूवर मानवी भावनांचे आरोपण केले जाते तेव्हा कोणता अलंकार होतो. तर उदाहरणार्थ बघा, चाफा बोलेना चाफा चालेना. तर याच्यामध्ये बघा कोणता अलंकार होणार आहे. तर बघा अगोदर आपण समजून घेऊया. जेव्हा निर्जीव वस्तू सजीवाप्रमाणे वागते किंवा तिच्यावर मानवी गुणांचा आरोप केला जातो तेव्हा त्यास काय म्हणतात, चेतना गुणोक्ती अलंकार असे म्हणतात. ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे. 9वा प्रश्न बघा. फेब्रुवारी 2026च्या निवडणुकानंतर बांगलादेशचे नवीन पंतप्रधान कोण आहे. तर बघा बांगलादेशचे नवीन पंतप्रधान जे आहे ते आहे तारिक रहमान. ठीक आहे, तारिक रहमान जे आहे ते बांगलादेशचे नवीन पंतप्रधान आहे. ठीक आहे, तर ते ज्या पार्टीमधून विजयी होऊन आले त्या पार्टीचं नाव आहे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी, BNP. ठीक आहे, 10वा प्रश्न बघा. आशियाई इंडोर ॲथलेट चॅम्पियनशिप 2026मध्ये तेजस्वी शंकर याने कोणत्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तर बघा तेजस्वी शंकर याने फेब्रुवारी 2026मध्ये झालेल्या आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये हॅप्थलॉन या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहेत. ठीक आहे, कशामध्ये, ऑप्शन क्रमांक सी, हॅप्थलॉन. ठीक आहे, तर बघा अजून भारताला कशामध्ये पदक मिळाले आहेत. तर बघा तेजस्वी शंकर यांना हॅप्थॉनमध्ये मिळाले आहे सुवर्ण. ताजिंदर पाल सिंग तूर यांना पुरुषांची गोळाफेक याच्यामध्ये सिल्वर भेटलेला आहे. पूजा महिलांची उंच उडी यांना रौप्य पदक भेटलेलं आहे. अँसी सोजन यांना लांब उडीमध्ये महिला कांस्य भेटलेलं आहे म्हणजेच ब्रॉन्झ. जे आदर्शराम पुरुषांची उंच उडी याच्यामध्ये त्यांना कांस्य म्हणजेच ब्रॉन्झ भेटलेलं आहे. ठीक आहे, तर बघा महत्त्वाचे असे प्रश्न आहेत विश्लेषणासकट मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत जेणेकरून तुम्हाला प्रश्न म्हणजे जनरल अवेअरनेसचे जरी आले तरी तुम्ही ते चांगल्या प्रकारे लिहू शकता. ठीक आहे, चॅनलवर नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.